जगाच्या नकाशावर एक मोठा बदल घडतोय। एकेकाळी मत्स्यपालनात दादागिरी गाजवणारा चीन मागे पडतोय आणि आपला भारत देश या क्षेत्रात रॉकेटच्या वेगाने पुढे जातोय। नक्की काय सांगते ही नवी आकडेवारी, पाहूयात विशेष रिपोर्टमध्ये। नमस्कार, मी प्राची शिरकर, प्रहार न्यूज लाईन मध्ये आपलं स्वागत करते। समुद्राच्या लाटांवर आता भारताचं राज्य येतंय। एका नव्या संशोधनानं जगाला चकित केलंय। 1990 पासून जगभरात मत्स्यपालनाचा विस्तार झाला, मात्र 2017 नंतर चित्र बदललं। 2017 ते 2022 या 5 वर्षात भारतात मत्स्यपालनाखालील क्षेत्र तब्बल 19% वाढलंय, म्हणजे 676 चौरस किलोमीटरचा नवा विस्तार। सी फूडची वाढती मागणी आणि आधुनिक तंत्रज्ञानामुळे भारतानं जगातील सर्व देशांना मागे टाकत सर्वात वेगवान होण्याचा मान मिळवलाय। दुसरीकडे चीनचं काय झालं तेही पाहूयात। चीनच्या किनारपट्टीवरून मासळीची शेती वेगाने गायब होते। 2016 ते 2022 दरम्यान चीनमध्ये 18.1% मोठी घट नोंदवली गेली, पण हे चीनच्या अगतिकतेमुळे नाही तर त्यांच्या नव्या धोरणामुळे घडलंय। किनारपट्टीवरील वेटलँड्स म्हणजेच पाणथळ जमिनी वाचवण्यासाठी चीनने पर्यावरणाचे कडक नियम लागू केले, म्हणूनच तिथली मत्स्य केंद्रे आता बंद होत आहेत। वैज्ञानिकांनी 40 लाखांहून अधिक हाय रिझोल्यूशन सॅटेलाइट फोटोंचा अभ्यास केलाय। त्यामध्ये 59 देशांमधील 34,674 चौरस किलोमीटर क्षेत्राचे स्कॅनिंग करण्यात आलं। त्यातून स्पष्ट झालं की जगभरातील 98% मत्स्यपालन हे विकसनशील देशात होतंय। चीनमध्ये आजही जगातील सर्वाधिक घनता असली तरी भारताचा वेग भविष्यातील नवी समीकरणं मांडतोय। उत्पादनाचा वेग वाढताना निसर्गाचा समतोल राखणं हे भारतापुढील मोठे आव्हान असेल। चीनने पर्यावरणासाठी घेतलेला हा यू-टर्न भारतासाठी एक महत्त्वाचा धडा ठरू शकतो। थोडक्यात सांगायचं तर भारत सध्या या उद्योगाचा नवा ग्लोबल हब बनण्याच्या दिशेने वाटचाल करतोय। मत्स्यपालनातला हा बदल केवळ आकडेवारी नाही तर जागतिक बाजारपेठेवर भारताच्या वाढत्या प्रभावाचा पुरावा आहे। पर्यावरणाची साथ लाभली तर हे निळे सोने भारताची अर्थव्यवस्था नक्कीच चमकावेल। तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।